आषाढी वारीमध्ये पांडुरंगाचा जयघोष करत पर्यावरणाच्या आणि संविधानाची जर त्याच्यामध्ये दिंडी असेल आणि त्याचा जर प्रचार प्रसार होत असेल तर हे आधुनिक वारीचं लक्षण आहे। आणि या वारीला किंवा या वारीमध्ये या दिंडीला जर कोणी विरोध करत असेल तर त्याचा खोटारडेपणाचा आणि मूर्खपणाचा त्यांनी उच्चांक गाठला आणि त्यांच्या बौद्धिक पातळीचा निचांक आहे असा याच्यामध्ये दिसायला लागतंय। काल देवे आणि फर्यांदे यांनी सांगितलं की आषाढी वारीमध्ये हा अर्बन नक्षलवादी काही शिरलेले आहेत। त्यांना असं म्हणायचं आहे का महाराष्ट्रामधील 14 कोटी जनतेपैकी जवळजवळ 30 ते 40 लाख तिथं वारकरी संप्रदाय असतात, ही अखंड चालत आलेली ही परंपरा आहे, त्यांना तुम्ही नावं ठेवताय। तुम्हाला बोलताना तरी कसं काय वाटत नाही? आणि खरंच जर कोणी अर्बन नक्षलवाद म्हणजे काय हो, तर अर्बन नक्षलवाद मला असं म्हणतंय की वारकरी संप्रदायाला न मानणारे अर्बन नक्षलवादी आहेत। जसं की जगद्गुरू सखोबा महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनुश्रेष्ठ मानणारे मनोहर कुलकर्णी अर्बन नक्षलवादी होऊ शकत नाहीत का? त्याच्यानंतर जे प्रशांत कोरडकर सारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय बोलला, हे असे अर्बन नक्षलवादी खरी लोक आहेत। त्यानंतर हा राहुल सोलापूरकर सारखा माणूस म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देत होते, हे खरे अर्बन नक्षलवादी आहेत। त्यानंतर तुमचा मोदी साहेबांना बाप मानणारा महाराष्ट्राला आणि जगातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना बाप मानायला सांगणाऱ्या हा बबन लोणीकर हा खरे नक्षलवादी आहेत। ही वैचारिक नक्षलवादी किंवा ही वैचारिक बडबड आहेत ना, ही बंद करण्यासाठी तुम्ही एक काय करा, मुंगशे घाला या लोकांना। आणि देवे आणि फर्यांदे, तुम्ही बोलण्याच्या अगोदर तुम्ही कधी वारीत गेलेत का? तुम्ही कधी वारी केली आहे का? तुम्ही कधी वारी चालून दाखवली आहे का? तुम्ही विधान भवनामध्ये आणि मुंबईत राहणाऱ्या एका ताईने वारी काय असतं, वारकरी संप्रदाय काय आहे हे महाराष्ट्राला सांगायची गरज नाहीये। परंतु मला एकच सांगायचं ह्याच्यामधून, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। 767 आत्महत्या मागच्या 3 महिन्यामध्ये झाल्यात। हे विषय डायव्हर्ट करण्यासाठी शेतकऱ्याची कर्जमाफी न करता कुठला तरी काहीतरी नवीन विषय आणायचा आणि महाराष्ट्राला भरकवाटायचं आणि 14 कोटीच्या जनतेचे मुद्द्याचे विषय बोलायचं नाही, कर्जमाफीवरती बोलायचं नाही, GDP वरती बोलायचं नाही, महाराष्ट्रामध्ये जो गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे त्याच्यावरती बोलायचं नाही, ते विषय निपटारा त्या विषयाचा करायचा नाहीये। शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायचं नाही, दुप्पट उत्पन्न द्यायचं नाही, हे सगळे विषय झाकण्यासाठी असे काहीतरी विषय आणायचे आणि सांगायचं की जनहित सुरक्षा विधेयक कायदा हा अर्बन नक्षलवाद्यासाठी आणताय। मला तुम्हाला बोलायचंय, अहो अर्बन नक्षलवादी जे खरे नक्षलवादी आहेत ना, ते तर त्यांना मारलंच पाहिजे, गाळलंच पाहिजे, परंतु हे खोटे वैचारिक नक्षलवादी जे निर्माण झाले त्यांचं काय? हे सगळे तुमचे संलग्न लोक आहेत। प्रशांत कोरडकर, राहुल सोलापूरकर, बबन लोणीकर हे तुमचे विचाराची लोक आहेत, ही मनुस्मृती मानणारी लोक आहेत आणि ही शेतकऱ्याला, वारकरी संप्रदायाला, जगद्गुरू तुकोबा महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना हे नीच दाखवण्याचा किंवा कमीपणा जे दाखवण्याची जी लोक आहेत, मनोहर भिडे सारखी, हे खरे नक्षलवादी लोक आहेत। यांच्यावरती खरे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, यांच्यावरती खरे कारवाई झाली पाहिजे। परंतु तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये आणि जर तुम्ही म्हणतच असाल की नक्षलवादी शिरलेले आहेत किंवा अर्बन नक्षलवादी या लोकांना अटक करून जर कोणी असतील तर त्याचे पुरावे दाखल करा आणि त्या लोकांना अटक करा। महाराष्ट्राचा खरा प्रश्न हा शेतकरी कर्जमाफीचा आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा आहे। आणि जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहेत, मी नाही बोलत, तेच सांगत होते की अजितदादाची पिसिंग करूया, त्याच्यानंतर एक वेळेस लग्न करणार नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत युती करणार नाही, ते मांडीला मांडी लावून बसलेत। हे असे खोटारडे जर मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटले असतील आणि